मला आनंदाने सांगायचं आहे की लाईट अँड साऊंड शो दुर्गराज रायगड किल्ल्यावर काल त्याचं सादरीकरण झालं आणि 360 डिग्री असा आजपर्यंत कुठंही लाईट अँड साऊंड शो हा देशात आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या पद्धतीने तो लाईट अँड साऊंड शोचं काल सादरीकरण झालं. तिन्ही भाषेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत त्याचं सादरीकरण आहे. 45 मिनटाचा हा लाईट अँड साऊंड शो असणार आहे. शेवटचे काही फिनिशिंग ज्या थोड्या गोष्टी होत्या त्या काल मी त्या BNA कॉन्ट्रॅक्टरला सूचित केलेले आहेत. मला वाटतं ह्या 10-15 दिवसात त्याचं प्रेझेंटेशन पूर्ण महाराष्ट्र किंबहुना देशातल्या सगळ्या लोकांना पाहायला मिळेल. आता अडचण ह्यातली एकच आहे की आपण एकावेळी 500-1000 लोकांना ते आपण दाखवू शकणार नाही. कारण का ज्या ठिकाणावरनं ते प्रेझेंटेशन आहे तिथं एक 200 ते 250 किंवा किंबहुना जास्तीत जास्त 500 लोकांच्या पलीकडे तिथं ते ऑक्युपाय करू शकत नाहीत किंवा तिथं ते ती जागा घेऊ शकत नाही. आणि दुसरं आहे की त्यांना परत संध्याकाळी आपल्याला रोपवेच्या माध्यमातून त्यांना संध्याकाळी खाली सोडावं लागणार आहे. तर त्याची टायमिंग ते अजून ठरेल की संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल किंवा 6:45ला सुरू होईल, कारण सूर्यास्त झाल्यानंतरच ते होणार. आणि किती दिवस मराठीचं करायचं, एक 4-5 दिवस मराठी असेल, 1 दिवस हिंदी असेल, 1 दिवस इंग्रजी असेल, ह्याच्याबद्दलची चर्चा ह्या लवकर एक 2-3 दिवसात होईल. आणि एक गेम चेंजर म्हणा, म्हणजे दुर्गराज रायगडचं प्रेझेंटेशन, त्याचं सादरीकरण इतिहासाला सगळे विषय आधारित धरून एक वेगळंपण हे आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांना, देशातल्या सगळ्या शिवभक्तांना पाहायला मिळेल.